कार्तिक नवले पहिला चेंडू शॉट ऑन पुल केलाय, भिरकवलाय योगेश शिवेकरच्या बॅटमधनं. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल झाली. एक पिच ओनर आपण पाहिलाय सोमनाथ गायकवाड इथे गोलंदाजी करतायत. आक्रमण चढवलं योगेश शिवेकरनं. टीप मिडविकेट करणं हे आपल्याला पाहायचंय. योगेश शिवेकर तिथे मात्र आपण पाहताय थोडासा स्लोवर वन चेंडू होता, तिला मात्र पुढे ठेवलं आणि नाही द्यायचं काम या ऑफिशियल दोन्ही पंचांनी कित्येक स्पर्धेमध्ये केलंय. यावेळेस फिरला योगेश शिवेकर, क्लास दाखवलाय आणि चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. या आयोजक कमिटीकडनं ऑर्गनायझर कमिटीकडनं सूचना आहे. थँक्यू, धन्यवाद. सूचना संपली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच केलाय चेंडू, तिथे टॅप केला जातोय. योगेश शिवेकरनं चेंडूला आपण पाहताय डीप पॉइंटला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाला मानवंदना. शॉट ऑन पुल बनायला लागलाय. प्रत्येक संघ इथे मात्र विजेता होण्यासाठी दाखल झालाय. आकाश नवले परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मोठा फटका. समोरच्या कॅमेरामनला मानवंदना दिली, षटकार ठोकलाय. 6 धावा येतात. साठी आपण पाहताय शेवटच्या षटकासाठी मच्छिंद्रनाथ गवळी यांना आमंत्रित केलंय आळंदी संघाकडनं. मात्र तिथे आपण पाहताय चेंडूला टॅप मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र मोठा फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय या सन्माननीय राहुल शेठ पानमन साहेबांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे हिरमन शेठ केंदळे या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होते. आंबेठाण चषक 2025 स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतो हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉइंट मधनं थेट सीमारेषेच्या पार. हे रास्ते चारके